सर आपल्याला विनंती आहे स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आणि एक प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक सुवर्ण क्षण येत आहे. या क्षणाची लाखो प्रेक्षक आजपर्यंत वाट पाहत होते. तो क्षण आपण युट्यूबवर लाईव्ह पाहणार आहात. मुरबाड तालुक्यातील आजच्या स्थितीला जो 40+ संघ आहे, हा संघ यांच्या विरोधात एक विश्व होतं क्रिकेटचं. या क्रिकेट विश्वात एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख होती. दादा म्हटलं तर आपला जवळचा आपुलकीचा शब्द असेल, परंतु क्रिकेटच्या विश्वात ज्याने राज्य केलं असा हा ब्रिटिश देवगाव संघ. या ब्रिटिश देवगाव संघाची या 40+ संघाची लढत होणार आहे. सर्व प्रेक्षकांना ही एक मेजवानी असणार आहे आणि हा मानाचा सामना असणार आहे आणि मानाच्या मॅच साठी एक ट्रॉफी सुद्धा असणार आहे. सर्व प्रेक्षकांनी या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. माननीय श्री दशरथजी तुपे सर यांचं स्वागत होणार आहे. मी विनंती करतो दादू झुंजारराव यांना की ब्रिटिश देवगावचे एक महत्वपूर्ण अष्टपैलू व्यक्तिमत्व दशरथजी तुपे यांचं स्वागत करायचं आहे. दरम्यान हा सामना रंगतोय. खांडपे वर्सेस टेंबरे. खांडपे संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण तात्काळ लावायचं आहे. सलामीचे फलंदाज मैदानात येत आहेत. लक्ष्मण दादा पानसरे यांचं स्टेजवर आगमन झालेलं. त्यांचं शब्द सुंदांनी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक सुखद. तर मी आता विनंती करेल दादू झुंजारराव यांना पुन्हा एकदा विनंती करेल मी की लक्ष्मण दादा पानसरे यांचं पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन स्वागत करायचं आहे. लक्ष्मण दादा पानसरे आपल्याला विनंती आहे आपण कृपया समोर यायचं आहे. दौलतजी तुपे सर आपलं स्वागत करत आहेत पुष्पगुच्छ आणि शॉल. माननीय श्री राजेशजी पाटील चषक 2020-20. आता जो सामना रंगतोय खांडपे वर्सेस टेंबरे, एक महत्वपूर्ण लढत होणार आहे. स्वप्नील तुपे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. दादू झुंजारराव आपला पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन स्वागत करतील. दौलतजी सर आपल्यालाही विनंती आहे आपण यायचं स्टेजवर. आपण आपलं आम्हाला सेवा करण्याचा आनंद द्यायचा आहे. शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन आपलंही स्वागत होणार आहे. हेलो, खानपे टीम ने पहले टॉस जीतकर फील्डिंग का फैसला कर चुके हैं. बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है टेमरे टीम को. पहले ओवर के बाद संभालेंगे मिस्टर सचिन वाकसावड़े. स्ट्राइक पर मनोज, नॉन स्ट्राइक पर मिस्टर प्रशांत. क्या बढ़िया स्ट्रोक. इस समय कोई मौका नहीं किसी खिलाड़ी के पास. गेंद गई यहां पर 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा पार 4. अच्छी शुरुआत यहां पहली गेंद पर जबरदस्त प्रहार गेंदबाज के ऊपर किया मनोज ने. गेंद गई सीधी यहां पर सीमा रेखा पार 4 रन के लिए. जबरदस्त मुकाबला होगा खांडपे वर्सेस टेंबरे टीम के बीच में. पहले टॉस जीतकर खांडपे टीम ने फील्डिंग का फैसला कर चुकी है. फिर से एक बार तैयार मनोज, हट्टे कट्टे बल्लेबाज टेंबरे टीम की ओर से. हाँ क्या बढ़िया यहां पर. क्या जितनी कड़क स्ट्रोक थी उतनी कड़क फील्डिंग यहां पर. क्या बढ़िया फील्डिंग खांडपे टीम द्वारा. सेकंड मैच मैन ऑफ द मैच सौरभ. कल संगत सुरेख फटकेबाजी टर्निंग पॉइंट 6. 3 गेंद में 8 रन चाहिए थे. एक छक्का लगाया और हल्का सा कट किया यहां पर. मेशर के एक रन चुरा लिया. अच्छी तेज अच्छी कॉलिंग हुई बिटवीन द विकेट. यहां पर अच्छा तालमेल दोनों बैट्समैन के बीच में चल रहा है. मनोज और प्रशांत के बीच में एक लंबी पारी खेलना चाहते हैं दोनों बैट्समैन मनोज और प्रशांत. कितना स्कोर खड़ा कर पाती है टेंबरे
स्कोर हो चुका है 5 रन। सौरभ मॅन ऑफ द मॅच, गुड बॅटिंग. मी या ठिकाणी दशरथजी तुपे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सौरभला मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अच्छी स्ट्रोक, एक और अच्छी स्ट्रोक यहाँ पर. 1 बॉल 2 बाउंस, सीमा रेखा पार 4 रन. स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 9 रन. महंगे साबित हो सकते हैं गेंदबाज सचिन, एडवोकेट सचिन साहब. नेक्स्ट बॉल प्रशांत के लिए. हो अच्छी एक और स्ट्रोक यहाँ पर. फिर से एक बार एक और बाउंड्री, 4 रन. हम डिसीजन 4 रन, एक और बाउंड्री. प्रयास जरूर किया था, गेंद रोकने में अकार्यक्षम हुए खिलाड़ी. हेलो एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है. एक सूचना आहे, इकडे लक्ष असू द्या. क्षेत्ररक्षण लावताना एक साइडला 5 फिल्डर असले तरी चालतील, एक साइडला 4 असले तरी चालतील. एक साइडला 5 पाहिजेत, एक साइडला 4. याची दक्षता घ्या. पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 13 रन. पहली गेंद 4 रन लगाए तो दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद 1 रन, चौथी गेंद 4 रन, पांचवी गेंद 4 रन, छठी गेंद डॉट. कुल मिलाकर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 11 रन. 13 रन. 3 बाउंड्रीज आ चुके हैं इस ओवर में. दूसरे के बाद संभालेंगे मिस्टर सुभाष. हेलो हेलो चेक, आवाज गया, आवाज थोड़ा. हेलो चेक. दूसरे के बाहर संभाल रहा है इस समय सुभाष. स्ट्राइक पर मिस्टर मनोज. ईश्वर की पहली गेंद सुभाष टू मनोज. ओहो जी हाँ, अच्छी ट्राई यहाँ पर. कोई मौका नहीं किसी खिलाड़ी के पास. बेहतरीन 4 रन. हेलो पहली गेंद पर करारी प्रहार सुभाष के ऊपर किया मनोज ने. नवरोजी मारसे सर, एक शिंदीबाड़ा टीम थी यहाँ पे दावेदार, लेकिन ये 2 टीमें जो कि 2 खांडपे और टेमरे, बैकफुट पर खेलना चाहते थे. ये जो मैच आप देख रहे हैं, मैं तो कहना चाहूंगा इसमें से जो टीम जीतेगी वो आज के दिन की क्वालिफाई की दावेदार होगी. आपका क्या कहना है मार्से सर? वक्त से सचिन जी, यहाँ पर जो टीम जीतेगी वो टीम आज के दिन आप कह रहे हैं कि क्वालिफाई करेगी. मतलब यहाँ पर दोनों टीम अच्छी टीम मानी जाती है. और अच्छी स्ट्रोक स्ट्रेट आई यहाँ पर. जब तक गेंद हाथ में, जब तक फील करे यहाँ पर ये सुरक्षित स्ट्रोक. 4 स्ट्रेट ड्राइव. ये सुरक्षित स्ट्रोक रहता है. स्ट्रेट ड्राइव. जो चांगला खेळणार तो निश्चितच आज जिंकणार. क्रिकेट हा खेळ निश्चितच अनिश्चित स्वरूपाचा असला
जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जाईल तोपर्यंत क्रिकेटचा रिझल्ट कोणी सांगू शकत नाही. स्ट्रोक यहाँ पर स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 22. ये ऐसी बल्लेबाजी करते रहेंगे तो एक बड़ा स्कोर खड़ा होगा खानपे टीम के सामने. 1000 प्रेक्षक लाईव्ह प्रेक्षेपणाचा आनंद घेत आहेत तिथे. माधुजी गडगे सर आपल्याला विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. माधुजी गडगे सर विनंती आहे आपल्याला स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. मालीनगर संघाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व माधुजी गडगे ज्यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये सचिनजी शिंगळे सर आपण स्टेजवर यायचंय. माधुजी गडगे सरांना विनंती करतो आपण स्टेजवर यायचंय. हल्का सा कट किया यहाँ पर बेहतरी फील्डिंग. कॅमेरामॅनला विनंती असेल 2 मिनिटं इकडे कॅमेरा करायचा आहे. माधुजी गडगे सर कृपया यायचं आहे आपण समोर. आपला पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन आपलं स्वागत करण्यात येईल. एका थाटामाटाने आपल्या स्वागत करण्यात येत आहे सचिनजी सिंगळे सरांकडनं. अच्छे ड्राइव रंग की दिशा में अच्छी कॉलिंग रन बिटवीन द विकेट. अच्छा तालमेल यहाँ पर दोनों बैट्समैन के बीच में चल रहा है. मनोज और प्रशांत के बीच में एक लंबी पारी खेलना चाहते हैं दोनों बल्लेबाज. एक अच्छी पार्टनरशिप बनाना चाहते हैं मनोज और प्रशांत. दौर की समाप्ति के बाद बगैर कोई नुकसान पर स्कोर हो चुका है 25. पहली ओवर में आए थे 13 रन, इसी ओवर में चले गए 12 रन. कुल मिला के स्कोर हो चुका है 25. एक भी सफलता नहीं. माननीय श्री राजेशजी पाटील चषक 2020 या सामन्यांचं आयोजक केलेल्या सर्व संयोजकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी छान प्रकारे आयोजन केलेलं आहे. मैदानाची सजावट खूप छान प्रकारे केलेली आहे. विकेट सुद्धा एक चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिलेले आहे. आज पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता अगदी आनंदाच्या वातावरणात आणि खेळाडू वृत्तीच्या वातावरणामध्ये हे सामने पार पाडले जात आहेत. यापेक्षा मोठा आनंद काय असेल. आणि सर्व प्रेक्षक या सामन्याचा आनंद लाईव्ह सुद्धा घेत आहेत आणि स्पर्धेला हजेरी लावून सुद्धा घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप कौतुक करावं तितकं थोडंच आहे. या स्पर्धेचे जे व्यवस्थापक आहेत माननीय श्री राकेशजी डोंगरे सर, माननीय श्री सचिनजी शिंगळे सर, माननीय श्री दौलतजी तुपे सर आणि गौरव उर्फ दादू झुंजाराव सर यांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी अशा प्रकारची स्पर्धेचं आयोजन केलं, नियोजन केलं आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाईल यात तीळ मात्र शंका नाही. परंतु निश्चितच या स्पर्धेसाठी जी एक स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे महत्वपूर्ण की 40+ आणि ब्रिटिश देवगाव हा सामना आपला या मैदानावर रंगणार आहे आणि त्या सामन्याचा आनंद आपला सर्वांना घेता येणार आहे. या मानाच्या मॅचला एक ट्रॉफी असेल आणि निश्चितच ज्या संघानं कित्येक वर्ष मुरबाड टेनिस क्रिकेटवर राज्य गाजवलं असा हा ब्रिटिश देवगाव संघ आजच्या स्थितीतील 40+ या टीमशी खेळणार आहे. दरम्यान पुढील चेंडू ऍडव्होकेट सचिन सरांचा. कॅरी ऑन सर. एडवोकेट फर्स्ट बॉल टू गो और ये जोरदार अपील यहाँ पर और ये क्लीन बॉल. क्या बढ़िया गेंदबाजी. पहला झटका प्रशांत द्वारा टेबरे टीम को. यहाँ पर डिसीजन पंच कृपया डिसिजन कृपया दोन्ही पंचांनी डिसिजन घ्यायचा आणि आयोजकांनी आतमध्ये जायचं. दादू झुंजाराव, दादू डिसिजन पेंडिंग राहील. डिसिजन पेंडिंग राहील. दादू झुंजाराव आतमध्ये जायचंय. आपण विचारायचंय पंचांचा इशारा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्या. पंच हे तटस्थ असतील. दोन्ही पंचांनी डिस्कस केलेला आहे हा निर्णय. पंचांचा निर्णय आलेला हा नो चेंडू असेल आणि निश्चितच पंचांचा निर्णय अंतिम राहील. सचिन सरांनी या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी या नियमाचं
आणि पंचांनी दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं. कृपया मी मगाशीच म्हटलं होतं की आयोजक दादू झुंजारराव आणि पंच यांनी मिळून हा डिसिजन घ्यायचा आहे, कारण सदरच्या नियमाची कल्पना मी दादू झुंजारराव यांना दिली होती. तदनंतर जो निर्णय आपला असेल तो इथे कळवला जाईल. तोपर्यंत हा डिसिजन स्थिर राहील असं मी जाहीर करतो. दोन्ही संघांना विनंती आहे, जो निर्णय येईल तो आपण मान्य करायचा आहे. दादू आलेले आहेत, तिथे दादू आलेले आहेत. आपण मिळून निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय द्यायचा आहे. दोन्ही पंच आणि आयोजक जो निर्णय घेईल तो फायनल असेल. तदनंतर कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. जो निर्णय आयोजक आणि पंच मिळून घेतील तो फायनलचा असेल. आयोजक राकेशजी डोंगरे सर, आपण आतमध्ये जायचंय, आपल्याला विनंती असेल. आपण मिळून जो निर्णय घ्याल तो फायनल असेल. सध्या मात्र पंचांनी तर सध्या निर्णय हा बादचा दिला होता. तदनंतर पंचांनी कळवलं होतं की हा नो चेंडू आहे, परंतु नो चेंडू कुठल्या नियमानुसार आहे ते अजूनही कळलेलं नाहीये. त्यासाठी आयोजक आतमध्ये गेलेले आहेत. आयोजकांनी जो निर्णय दिला तो फायनल असेल आणि तो निर्णय दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. ऍडव्होकेट सचिन सरांना विनंती आहे, आपण निर्णयाचं स्वागत करायचं, जो निर्णय येईल त्या निर्णयाचं. आणि निश्चितच ठीक आहे, निर्णय जो येईल तो आयोजक आणि पंचांकडनं येईल. डिसिजन पेंडिंग आहे. मान्य श्री कप्तान जे असतील शिवाजी केंबारी सर यांनी दुसऱ्या चेंडूवरच सुचवलं होतं की लेग साईडला 3 प्लेयर्स आहेत. हा चेंडू कशा प्रकारे त्यांनी स्क्वेअर लेगला जे पंचांच्या मागे 3 खेळाडू आहेत, हा ऑब्जेक्शन्स त्यांचा पंच कमिटीपर्यंत पोहोचला होता. त्यांचा या शंकेचं निश्चित स्वागत केलं जाईल, कारण इतर वेळेस आपण पाहतो की निश्चितच कुठलाही संघ असेल तो मैदानात उतरतो आणि आम्हाला नो बॉल पाहिजे अशा प्रकारची हुज्जत घालतो. परंतु अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा ऍटिट्यूड न दाखवता त्यांनी एक संयमाची भूमिका बजावली आणि त्या संयमिता त्यांनी आपला जो निर्णय आहे तो आयोजकांपर्यंत पोहोचवला. आणि मला यामध्ये काहीतरी शंका वाटते असं त्यांनी विचारलं गेलं होतं. तदनंतर आयोजकांकडनं काही सूचना आल्या असतील नसतील, त्या सूचना पंचांपर्यंत पोहोचतील. हा चेंडूचा जो निर्णय आहे तो तात्काळ आपल्याला दिला जाईल. पाहूया, जो निर्णय असेल त्या निर्णयाचं स्वागत करायचं आहे. जोही निर्णय असेल त्या निर्णयाचं स्वागत करायचं आहे. आणि निश्चितच दरम्यान हा सामना या निर्णयासाठी पेंडिंग असेल. दोन्ही संघांनी समंजसपणा दाखवलेला आहे. दोन्ही संघाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. पाहूया आता निर्णय काय येतो. जोही निर्णय येईल तो स्पर्धेमध्ये सर्वांपर्यंत पोहोचवला जाईल. अंपायर द्या, तो जाहीर करेल काय नाही ते सांगतील ना येऊन आपल्याला. आयोजक पाठवले दोघं जण. तू बोलतोस ना, तो लक्षात आलं का 5 प्लेयर अलाउड आहेत लावायला. बरोबर. पण ते स्केल एक पंचा बोलत 3 प्लेयर नाही लावायचे. नाही बरोबर आहे ना, तुमचं पण बरोबर आहे. हे सांगायचं तुला मग. आपण नाही इथून बोलू शकत ना. तुला मगाशी हे तिथून बोलतील ना, आपण कसं बोलू शकतो? पंचाने पण बरोबर निर्णय दिला. ठीक आहे, आम्हाला काय बरोबर आहे ना. ते बोलतीलच आपण बोलणार. आपण स्वतःहून काहीच नाही बोलू शकत ना. आपल्याला जर सूचनाच नाही आल्या तर आपण ते बोलू शकत नाही तोंडातून. मला सगळं समजतंय, तुम्ही बोलते ती भाषा पण अनाउन्स करू शकतो आपण. मनाने काहीच नाही बोलू शकत. बोलू शकतो. निर्णय कळवायचा आहे. चला मॅच चालू करा.
चला दोन्ही पंचांनी आपली जागा घ्यायची आहे. हा काय नो बॉल ना. आणि पंचांचा निर्णय इथपर्यंत आलेला आहे. जो पंचांचा निर्णय असेल तो शेवटपर्यंत स्थिर राहिला जाईल. नो चेंडू असेल म्हणजे ही विकेट दिली जाणार नाही. एक धाव ऍड होईल. एक धाव ऍड होईल आणि चेंडू नो घोषित केला जाईल. पंचांनी जो निर्णय दिला तो शेवटपर्यंत अंतिम राहील. चला मॅच चालू करायची आहे. नेक्स्ट फ्रीड असेल या चेंडूवर. निश्चितच चांगला चेंडू परंतु हा फ्रीडचा चेंडू आहे आणि पाहायला गेलं तसं पाहायला गेलं तर प्रशांत घरातून निघताना नशिबाशी हात मिळवणी करून आला की काय असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या चेंडूवर विकेट होती परंतु नो बॉल. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट होती पण फ्री हिट म्हणजे निश्चितच 2 लाईफ मिळतात या खेळाडूला. आणि दरम्यान स्ट्राईकला जातोय मनोज सर. खड़े खड़े खेलने की कोशिश यहाँ पर. बल्ला तो जरूर घुमाते यहाँ पर. चकमा खा गए. बेहतरीन गेंद. दोन्ही संघांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच. दिलेल्या निर्णयाचं सचिन ॲडव्होकेट सर यांनी स्वागत केलं आणि निर्णयाची शेवटपर्यंत वाट पाहत राहिले शिवाजी केंबारी सर यांचं सुद्धा स्वागत. कारण नियोजन कशा प्रकारे असावं हे त्यांनी मागील नियोजनामध्येच राष्ट्रीय स्मृती चषक मध्ये शिकवलेलं आहे. आणि आपण आयोजन करत असताना आपल्याला कुठकुठल्या गोष्टींना सामोरे जावं लागलं, कुठे संयम बाळगावा लागला, कुठे आपली कडक भूमिका घ्यावी लागली हे त्यांनी अनुभवलं होतं. आणि निश्चितच निर्णय हा शेवटपर्यंत काय येतो या निर्णयाची ते वाट पाहत राहिले. त्यांच्या या संयमाला सुद्धा निश्चितच कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आणि दिलेल्या निर्णयाचं स्वागत केल्याबद्दल ॲडव्होकेट सचिन सरांचं सुद्धा जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. दरम्यान दोन्ही टीमनी केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅरी ऑन नरेश सर. नेक्स्ट बॉल. और ये सुपर मैक्सिमम छक्का. हेलो आवाज क्या थोड़ा. हेलो ईश्वर के अगले गेंद. फिर से तैयार प्रशांत. जबरदस्त बल्लेबाजी. अगेन हवा में यहाँ पर करीबी मामला बन सकता था. ये खिलाड़ी थोड़े से आगे तैनात होते तो करीबी मामला बन सकता था. बाल बाल बच गए. तीसरी बार भाग्यशाली बने. किस्मत ने साथ दिया प्रशांत को. स्कोर में बढ़ोतरी. स्कोर बढ़ता हुआ 35. ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 35 रन. पहली ओवर में आए थे 13 रन. दूसरी ओवर में चले गए थे 12 रन. ये ओवर में आए 10 रन. कुल मिला के स्कोर हो चुका है 35 रन. जल्द से जल्द मैच स्टार्ट कीजिए. हम पर वक्त कम है, समय कम है अपने पास और मुकाबले बाकी है.
इस टूर्नामेंट के आयोजक राकेश जी डोंगरे, सचिन जी सिंगले, दौलत जी तुपे, गौरव झुंझाराव, राजेश दादा पाटील चषक 2020, स्ट्राइक पर फिर से एक बार प्रशांत, चौथी ओवर के बार संभाल रहा है इस समय बॉलर महेश। इसी ओवर की पहली गेंद प्रशांत के लिए, और हल्का सा कट करना चाहते थे। रोहित भाईचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जय. रोहित भाई कनक नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा होता हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. थँक्यू. असा होता होता धावबादच्या रूपाने पहिली शिकार प्रशांत इथं बाद होतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतील योगेश कोर. सेकंड राऊंडचा दुसरा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. खांडपे संघाने त्यांच्या विरोधात टेंबरे खांडपे संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र खांडपे संघाने घेतलाय. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत आणि चौथ्या षटकाच्या सुरुवातीला एक विकेटचं पतन इथे फलंदाज प्रशांत बाद झालेत. तर नवीन फलंदाज योगेश कोर, मदनजी सावंत साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. जगदीशजी रोहणे साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. विवेकजी देसले साहेब सर्वांचं आगमन होतं. त्यांना विनंती असेल स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हा. फुलटॉच आणि फुलटॉच चेंडू योगेश कोरने डीप मिड विकेटला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. एक दमदार स्ट्रोक, 6 रन षटका. त्याचे करोड झाले तुझ्या. असा होता हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा होता हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. थँक्यू. चांगला स्ट्रोक जो मात्र योगेश कोरच्या पॅट मधून पाहायला मिळतोय. षटकार येईल आणि षटकाराच्या मदतीने संघात धाव संख्या 42. 42 धाबा. मुख्य पंच अमर गायकवाड, स्पर्धक पंच गणेश गायकर. संपूर्ण स्पर्धा लाईव्ह करण्याचं कामकाज GTCच्या माध्यमातून केलं जात आहे. आमचे कैलास सर असतील, तदनंतर सँडी असतील, तुषार असतील आणि अभिजित यांच्या माध्यमातून फुल टच चेंडू, फुलटॉच चेंडूचा खरपूस समाचार. फलंदाजाच्या बॅटतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तोफेचा गोळा. खणखणीत षटकार. थँक्यू. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत आणि पुढील चेंडूवर जर अजून एक योगेश कोर षटकार खेळत असेल तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशजी डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रेक्षक वर्ग देखील धन्यवाद मानावे लागतील. मदन सावंत, त्याचबरोबर जगदीश रोहणे आणि विवेक देसले या सर्व गोलंदाज तयार होत आहेत आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू डॉट चेंडू निर्धावचं मात्र पाहायला मिळतो. विनंती असेल ज्या ज्या मान्यवरांची नावं आता घेतली त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि इथून सामन्याचा आनंद घ्या. 2 चेंडूवर 2 षटकार खेळले. तिसऱ्या षटकारासाठी राजेशजी केंबरे आणि
राकेश डोंगरे सरांकडून प्राइज होता 1000 रुपयाचं, परंतु इथे चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक संपला गेला मैदानाच्या. 4 षटक संपली, 12ची सरासरी, 48 धावा टेंबरे संघाच्या ज्या मात्र पाहायला मिळतात. आता शेवटचं एक षटक जे मात्र बाकी आहेत, त्या शेवटच्या षटकामध्ये मनोज कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहायचं. हॅलो 48 रन, 48 धावा आहेत. चांगले स्ट्रोक योगेशच्या पॅट मधून पाहायला मिळालं, परंतु गोलंदाजाचं प्रत्युत्तर देखील चांगलं होतं. 2 चेंडू गोलंदाजांनी देखील डॉट टाकले. दाबल कबर धावसंख्या आपल्याला 48 पाहायला मिळत आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गणेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पाहूया गणेश कशा प्रकारची कामगिरी केली जाते. सचिन वाघचौडे 2 षटकं टाकली आणि 2 षटकं टाकत असताना त्यांचा अनुभव पूर्णपणे कामाला आला. 2 षटकं टाकत असताना 23 धावा सचिन वाघचौडे सरांनी ज्या मात्र खर्च केला. आता अंतिम षटकामध्ये गणेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पाहूया गणेश कशा प्रकारची कामगिरी करतात. शेवटच्या षटकामध्ये मनोज केंबारेला इथे आक्रमक व्हावं लागेल. मनोजच्या बॅट मधून अजून एक षटकार पाहायला मिळाला नाही. या 3 चौकार मनोजने जरूर खेचलेत. षटकारासाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आज इथे कशा प्रकारची कामगिरी करतो ते देखील पाहिले जाईल. गणेश गोलंदाजी मार्कवर तयार, गणेशाला पार करून. आणि या दरम्यान चांगला स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथे लॉंग आपला चांगलं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळते. सनीच्या माध्यमातून एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 रन, 49 धावा. दाबाले कव्हर जे मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 5 व जे मात्र मार्ग असते 5 षटकांचा सेकंड राऊंडचे सामने जे मात्र या मैदानावर खेळवले जात आहेत. एक चांगलं असं मैदान, सारिका मैदान, ज्या मैदानावर नेहमीच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ओहो, सुरेख प्रकारचा फटका, गुडघा टेकवला, गुडघ्याचं साह्य घेतलं, पॅट मध्ये आलेला चेंडू, गुडघा टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार येईल, विनंती असेल जुना चेंडू ताबडतोब मैदानामध्ये द्या. षटकार येईल आणि या षटकाराच्या मदतीनं अर्धशतक धावपल कबर पूर्ण होत आहे. 55 रन, 55 धावा धावपल कबर. थँक्यू. योगेशच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. टेंबरेचे जे समर्थक आहेत तिथे चेंडू असला तर त्या ताबडतोब आतमध्ये. ओके, बाहेर गेलाय चेंडू. षटकार येईल आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 55 रन, 55 धावा धावपल कबर जे मात्र पाहायला मिळतात. चांगला असा स्ट्रोक योगेशच्या पॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 55 रन, 55 धावा दापल कबर जे मात्र पाहायला मिळतात. गणेशवर आक्रमण या षटकामध्ये योगेश स्कोर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तय्या आणि या दरम्यान बॅक टू बॅक दुसरा षटकार. ट्रिमेंडस सिक्सर. भाईचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जय. रोहित भाईचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची थँक्यू. जय. 2 चेंडू 2 षटकार खेळलेत. तिसरा जर षटकार खेळत असेल तर राजेश केंबारे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशजी डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. गोलंदाज गणेश तय्या आणि या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. एष्टी रक्षक हो, चुका झाल्यात. एक सिंगल इथे घेतली जाते आणि इथे मनोज केंबारे धावतात. बॅक टू द पेव्हिलियन, विकेटचं पतन. असा होता होतो वनमॅन, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा होता होतो वनमॅन, त्याचे करोडो झाले तुझ्या. असा होता होतो वनमॅन, त्याचे करोडो झाले सख्या. असा होता होतो वनमॅन, त्याचे करोडो झाले सख्या. समीर येत आहेत नवीन फलंदाज. 62 धावा धावले गबरेत. पहिल्या षटकामध्ये सचिन वाघचौडे सरांनी 13 धावा खरचल्या. सुभाष गोलंदाजीसाठी आले 12 खरचल्या. सचिन वाघचौडे सरांनी कमबॅक केलं 10 धावा. पुन्हा एकदा महेशच्या षटकामध्ये 13 आला. त्यांनी या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सुरेख प्रकारचा फटका योगेश कोरच्या बॅट मधून डीप लाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत आणि चुका आणि चुकांच्या पाठोपाठ चुका इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला असं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथे
गणेश सर धावून किती धावा काढल्यात 4 ओके चौकार 4 धावा येतील आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 66 66 धावा आहेत गोलंदाज तयार फुलटाच आणि फुलटा चेंडू फ्लॅट सिक्सर योगेश स्कोर ऑन फायर सिक्सर 6 धावा येतील आणि संघाची धावसंख्या वाढेल 72 72 विजयासाठी 73 धावांचं लक्ष तो असा थँक्यू दिलदार 9 चेंडू 35 धावांची इनिंग योगेश स्कोरची आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये धावा ज्या मात्र खोऱ्यानं वसूल केल्या या षटकामध्ये 24 धावा ज्या मात्र वसूल झाल्या गणेशच्या षटकामध्ये यानंतर कानोड आणि यातुल विजय संघ हा सामना होईल माधुजी गडगे साहेब आपण देखील उपस्थित राहिलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपलं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेमधून ते मात्र रजा घेतात या स्पर्धेसाठी जे जे मान्यवर उपस्थित राहिले जे जे प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिल्यात सर्वांचं पुनश्च एकदा राजेश दादा पाटील चषकच्या वतीने हार्दिक असं स्वागत विजयासाठी 73 धावांचं आव्हान 73 धावांचं लक्ष जे मात्र असेल फलंदाजी करताना खांडपे या संघाच्या समोर खांडपे संघामध्ये आपल्याला राहुल रसाळ आणि कंपनी जे मात्र पाहायला मिळेल सचिन वाटचौडे सर चांगली अशी गोलंदाजी 2 षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्या अवघ्या पॉवर प्लेची षटकं जी मात्र त्या षटकांमध्ये टाकली गेली शेवटच्या षटकामध्ये गणेश्वर फार मोठं आक्रमण योगेश स्कोरच्या माध्यमातून पाहायला मिळालं 24 धावा वसूल केल्या आणि त्या 24 धावा वसूल करत असताना त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला टिंबरे संघ सुभाष केंबरे आणि कंपनी ओके चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या अजून आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात कानोळे त्र्याहत्तर धावांचं लक्ष पाहूया राहुल रसाळ कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील पाहायचे फार मोठी जिम्मेदारी राहुलवर असेल आणि बड्डे बॉय अखिलेश सामना चालू करावे विनंती असेल खांडपे संघ चला आपले 2 फलंदाज ताबडतोब पाठवा अजून एक सामना खेळायचा आहे जो विजयी संघ होईल त्यांच्या विरोधात कानोळ त्यामुळे वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील चांगली फलंदाजी खांडपे संघाकडे देखील आहे चांगले फलंदाज खांडपे संघाकडे नक्कीच पाहायला मिळतात मागील सामन्यामध्ये ज्या अखिलेशने 12 चेंडू 38 केल्या राहुलने देखील मागील सामन्यामध्ये चांगली इनिंग खेळताना आपल्याला नक्कीच मात्र पाहायला मिळाली सलपंच ताबडतोब अमर आणि गणेश खेळाडूंना सूचना करा अजून देखील एक सामना बाकी आहे एक इनिंग या सामन्याची जे मात्र बाकी असेल विजयासाठी 73 धावांचं लक्ष पाहूया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते
सुभाष किंमर येत आहेत गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडवर अखिलेश, नॉन स्ट्रायकर एंडवर राहुल, जे मात्र पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच गणेश गायकर, स्क्वेअर लेग पंच अमर गायकवाड, जे मात्र पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होईल. आलेल्या तमाम रसिकांचं राजेश दादा पाटील चषक 2020 मध्ये हार्दिक असं स्वागत. जाऊया मैदानाच्या आत. सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील आणि पहिल्या चेंडूवर अखिलेश बाद. समीर, कौतुक करावं लागेल समीरचं, डायरेक्ट हिट. आणि अशा प्रकारचं डायरेक्ट हिट करायचं म्हणलं की लहानपणी गोट्या खेळण्याची खूप गरज असते. इथे समीरने एक चांगला थ्रो केला, विकेटचं पतन, फलंदाज बाद. पुंडलिक नवीन फलंदाज येतात. पहिल्याच विकेटचं पतन, बर्थडे बॉय गोल्डन डक 0 बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या पुंडलिक येतात. आता राहुल रसाळवर फार मोठी जिम्मेदारी असेल. इथे पाटला 73 धावांचा करायचा आहे. तुम्हाला पॉवर प्ले मध्ये जबाबदारी देखील घ्यावी लागेल आणि मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागतील. गोलंदाज सुभाष किंबारी गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडवर राहुल रसाळ. पुलटा चेंडू आणि पहा पुलटा चेंडू, इथे डॉट. हा दबाव आहे, हा प्रेशर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वर्चस्व इथे गाजवताना टेंबरे संघ पाहायला मिळतोय, परंतु फार मोठी ताकद मदनजी कतोरे साहेब आणि जगदीशजी इरमाळी यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना देखील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान आपण नवायचंय. मदनजी कतोरे आणि मदनजी सावंत आणि जगदीशजी रोहने साहेब. सूर्यप्रकाशचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी सुभाष किंबारे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत सुभाष किंबारे यांनी 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडू हाताळत असताना आतापर्यंत पाहायला गेलं तर कोणती धाव खर्च केली नाहीये. एक विकेट रनआउटच्या रूपाने प्राप्त केली आहे. समीरचं तिथे कौतुक करावं लागेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण समीरनं केलं. योगेश कोरने काय फलंदाजी केली शेवटच्या 2 षटकांमध्ये, कौतुक करावं लागेल त्याचं देखील. गोलंदाज सुभाष तयार, स्ट्रायकर एंडवर राहुल रसाळ. ओ सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावाची संधी असेल आणि इथे पहा एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं खातं अकाउंट इथं ओपन होतंय खांडपे संघाचं. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. सुभाष किंबारी स्ट्रायकर एंडवर पुंडलिक आणि या दरम्यान पुंडलिकच्या बॅट मधून बिग हिट. चेंडू हवेत, प्रशांत चेंडू खाली, फलंदाज बाद. विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2. दिलाचा दिलबर वाघाचं काळीज एकच आमचा भाई. दिलाचा दिलबर वाघाचा काळीज एकच आमचा भाई. रोहित भाईचे नावाने कल्याण आजही हादरून जाई. रोहित भाईचे नावानं कल्याण आजही हादरून जाई. थँक्यू. विकेटचं पतन इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाज सुभाष तयार होतील. चांगलं षटक सुभाष किंबारे हाताळताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 1 धाव खर्च केली. गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंडवर राहुल रसाळ आणि राहुलच्या बॅट मधून सूर्यप्रकाशचा फटका, कव्हरला चेंडू, सीमारेषेचा वेध घेईल. संजीवने प्राधान्य करणारा चौकार, 4 रन. षटक पहिलं संपेल आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर 2 बाद 5 धावा. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असतील. 24 चेंडू बनवायच्या, 68 धावा. कोणत्याही प्रकारची मीटिंग होणार नाही. टेंबरे संघाची नोंद घ्या. आशिष क्रिकेट क्लब टेंबरे ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या.
5 धावा आहेत पहिल्या षटकार समाप्तीनंतर. आता गोलंदाजी मार्कवर प्रशांत येत आहेत. सोनू पांडे कुठे असतील तर संपर्क साधा गौरव झुंजारावशी. सोनू पांडे. नरेशजी माडसे आपण देखील कुठे असाल तर राकेश डोंगरे सरांशी संपर्क साधा. नरेशजी माडसे. प्रशांत येत आहेत गोलंदाजी मार्कवर. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते प्रशांतच्या माध्यमातून. सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र खेळ आहे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक सिंगल इथे घेतली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 रन ऑन द बोर्ड. 6 धावा धावबलकेपरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. तब्बल पाठलाग इथे 73 धावांचा केला जातोय. शेवटचे 23 चेंडू आणि त्या 23 चेंडूंमध्ये विजयासाठी अजून देखील 67 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे आक्रमण राहुलला करावे लागेल आणि राहुल असा खेळाडू आहे तो सामन्यामध्ये वर्चस्व गाजवू शकतो. ओहो हो हो सुरेख प्रकारचा चेंडू. कौतुक करावं लागेल प्रशांत केंबारीचं. एक अवांतर चेंडू पंचांचा मात्र इशारा येतोय. व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने सिंगल येईल. संघाची धावसंख्या 7 धावा आहेत. गोलंदाज प्रशांत तयार आणि या दरम्यान राहुल रसाळच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर. चेंडू सीमा पार. फरार. चौकार. थँक्यू. चांगला असा स्ट्रोक. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल डिजिट 11 धावा. डबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. प्रशांत तयार होईल स्ट्राईक रेंजवर. राहुल रसाळ आणि या दरम्यान हलक्या हाताने खेळले. पॉइंट वरून चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. 1 2 3 4 चेंडू फरार. सीमा पार. चौकार. पंधरा धावा धावबलकावर पाहायला मिळतात. चांगले स्ट्रोक राहुलच्या पॅट मधून येताना नक्कीच मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आणि या दरम्यान टीट फॉर टॅट प्रत्युत्तर हल्ला इथे प्रशांतचा. फलंदाज राहुल बाद. थँक्यू विजय. नरेशजी माडसे कुठे असतील तर संपर्क साधा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेशजी डोंगरे साहेब यांच्याशी संपर्क साधा. नरेशजी माडसे. या स्पर्धेतील समालोचक नरेशजी माडसे आपण कुठे असाल तर राकेशजी डोंगरे सर यांच्याशी संपर्क साधा. विकेटचं पतन आपल्याला नक्की जे मात्र पाहायला मिळत आहे. चांगला असा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. 2 चेंडूंवर पूर्णपणे वर्चस्व आपल्याला राहुलचं पाहायला मिळालं. परंतु इथे स्वतःला राहुलने यॉर्कर करून घेतलं आणि चांगला चेंडू प्रशांतचा जो मात्र पाहायला मिळाला. 15 रन 15 धावा धावबलकावर मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये प्रशांत 2 चमकार जे मात्र जरूर खर्च केलेत. एक मोठी विकेट प्रशांतच्या नावावर. राहुल रसाळला बाद केलं प्रशांतने. प्रशांत यार स्ट्राईक रेंजवर. सचिन वागचौडे आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळ आहे. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. दत्ता शिलवले यांच्याकडून प्राइज येत आहे. प्रशांतच्या विकेटसाठी 100 रुपये. चांगलासा स्ट्रोक सचिन वागचौडे सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा धावबलकावर मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. गोलंदाजी मार्कवर प्रशांत आणि या दरम्यान सचिन वागचौडे यांच्या बॅट मधून निघालेला दमदार स्ट्रोक. चेंडू सीमारेखेच्या आतमध्ये एक टप्पा घात. सीमा पार. खणखणीत चौकार. थँक्यू. ज्यावेळेस सचिन वागचौडे चौकार हॅट्रिक पूर्ण करतील या स्पर्धेचे आयोजक
राकेशजी डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असेल, परंतु ती हॅट्रिक पूर्ण होण्यासाठी पुन्हा सचिन वाघचौडे सर स्ट्राईक वर येणं गरजेचं. 23 धावात धावफलकावर गौरव झुंजाराव दादूकडून देखील 200 रुपयाचं प्राइज असेल. पुढील चेंडूवर चौकार मारला तर तब्बल एक चेंडू एक चौकार घेतला तर 700 रुपयाचं प्राइज असेल सचिन वाघचौडे सरांसाठी. 2 षटक मैदानाच्या संपली. 23 धावा धावफलकावर विजयासाठी शेवटचे 18 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाजी मार्कवर सुभाष किंबारी 40+, परंतु तीच रफ्तार तोच दरारा आज देखील या खेळाडूकडे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये करताना पाहायला मिळतात. अचूकता आहे, भेदकता देखील पाहायला मिळते आजच्या गोलंदाजीमध्ये. स्ट्राईक रेंजवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. मोहन शेवटच्या 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते ते देखील पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर तयार सुभाष किंबारी आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका खेळलाय. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. मोहनच्या बॅट मधून येत आहेत एक संजीवने प्राधान्य करणाऱ्या 4 धावा चौका. थँक्यू स्पष्ट साहेब ज्यांनी खेळपट्टी बनवली असेल. स्पष्ट साहेब रघुनाथजी स्पष्ट साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. एक चांगली अशी खेळपट्टी खेळाडूंसाठी जी मात्र बनवली आहे. एक टणक खेळपट्टी आज देखील जी आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक पहिल्यामध्ये अशी सातत्याने 7 दिवस पाहायला मिळेल. सुरेख प्रकारचा चेंडू की सुरेख गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. चांगला चेंडू सुभाष किंबारी यांचा. चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो. चेंडू निर्धाव धावफलकावर धाव संख्या 27 धावा जे मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मध्ये सुभाष किंबारी गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. तर स्ट्राईक रेंजवर मोहन आणि सचिन ही जोडी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करते. गोलंदाज तयार होत आहेत आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम. लेंथ पहा. पहिला चेंडू जराशी शॉर्ट पिच पद्धतीचा पाहायला मिळाला. त्यावर क्रॉस होऊन मोहनने डीप फाईन लेगला चौकार घेतला. त्यानंतर लाईन मध्ये बदल केलात. आता गुड लेन्स पद्धतीचे चेंडू जे मात्र टाकले जात आहेत. खेळाडूला मारण्यापासून थोडस दूर ठेवलं जात आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मोहनच्या माध्यमातून केली जाते. एक जुना अनुभव एक जुना क्रिकेटचा सितारा म्हणून या गोलंदाजाकडे नक्कीच पाहिलं जाताना आज देखील तीच कामगिरी करताना पाहायला मिळतात. हो तेच तर राट चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावबादची संधी असेल. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 28 रन 28 धावा. या चेंडूवर जर सचिन वाघचौडे सर चौकार खेचत असतील तर 700 रुपयाचं पारितोषिक. राकेशजी डोंगरे यांच्याकडून 500 आणि गौरव झंजाराव यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज. किरणजी जामकर यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना विनंती असेल राकेशजी डोंगरे आपली वाट पाहतात आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न. रफ्तार पहा. एक चांगला असा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला. तेच तर राट चेंडू पडल्यानंतर इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. एक चांगली अशी गोलंदाजी जी मात्र सुभाष किंबारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकात धाबा खरचल्या 5. या षटकात आतापर्यंत खरचल्या 5 आणि शेवटचा चेंडू जो मात्र अजूनही शिल्लक आहे. किरणजी जामगरे आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. किरणजी जामगरे गोलंदाज तयार आणि या दरम्यान सचिन वाघचौरे बिग हिट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल येथे येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा येत आहेत. 2 धावा खर्च होतील. सुभाष किंबारी यांचा स्पेल इथे समाप्त होत आहे. सुभाष किंबारी यांनी धावा खर्च केल्या 12 आणि 12 धावा खर्च करत असताना एक विकेट जी मात्र कॅरी केली. चांगली गोलंदाजी सुभाष किंबारी यांची. इथे षटक क्रमांक संपला जाईल. 3 षटक संपली. 30 धावा. शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि त्या 12 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता खांडपे संघाला. नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जय. थँक्यू. 30 धावा धावफलकावर 12 चेंडू शिल्लक आणि 43 बनवायच्यात. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये 43 धावांची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. रोशन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आशिष क्रिकेट क्लब टेंबरे या संघाकडून दुसऱ्या बाजूला आपल्याला खांडपे संघ पाहायला मिळतोय. पहिली 3 षटकं संपली आणि 3 षटकांमध्ये 30 धावा ज्या मात्र बनवल्यात.
तो संघ गोलंदाजी करत होता 3 षटकांमध्ये 33 होत्या, इथं 3 षटकांमध्ये 30 आहेत. 3 धावांचा फरक आणि विकेट देखील हा संघ जास्त गमावताना पाहायला मिळतोय. पाहूया रोशन गोलंदाजी मार्कवर तयार. रोशन तयार होत आहेत आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. चांगला असा चेंडू रोशनच्या माध्यमातून, चेंडू डॉट मोहन साडी जो मात्र टाकला गेलेला चेंडू अप्रतिम असा पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट असेल, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. चांगला स्ट्रोक इथे मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक योगेश कोर चेंडू खाली येतील आणि योगेश कोर कडून चुका झाल्या, झेल सुटला जाईल. इथे 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा शेली चेंडू कव्हर करतील, तोपर्यंत धावा आल्या 3 आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन जे मात्र पोहोचेल 33 या धावसंख्येवर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील सचिन वागचौरे. अशा प्रकारची कामगिरी सचिनच्या माध्यमातून जे मात्र केली जाते ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार होतील आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. चांगलं क्षेत्ररक्षण समीरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन. नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा होता हो तो वनम्यान त्याचे करोड झाले तुझ्या. असा होता होतो बनम्यान त्याचे करोड झाले तुझ्या. असा होता होतो वनम्यान त्याचे करोडो झाल्यात फॅन. असा होता होतो वनम्यान त्याचे करोडो झाल्यात फॅन. थँक्यू. शेवटचे 9 चेंडूचे मात्र आता शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये अजून देखील 40 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. चांगल्याशी गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून. आणि या दरम्यान क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गोल, फुल टच होता, लॉलीपॉप होता, तो मात्र खाता आला नाही मोहनला. फलंदाज बाद. मोठ्या मनाचा भाई होता तो असा दिलदार. मानायची सहान थोर आणि पोर. सुरेश मनीच्या पाठी होता तो खंबीर. गणेश मोरेला आशीर्वाद भाईचा होता आधार. गणेश मोरेला आशीर्वाद भाईचा होता आधार. गणेश मोरेला आशीर्वाद भाईचा होता आधार. जीवा भावाचा रोहित भाई असा होता वरब गावाची शान. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. रोशन, अमोलजी कोल्हेकर साहेब यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फुल टॉच आणि पहा इथे देखील प्रसन्न खंडागळे यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. संपूर्ण राकेश डोंगरे यांचे मित्र परिवार, गौरव झुंजाराव यांचे मित्र परिवार, समस्त सर्व जे मात्र आयोजक आहेत सर्वांचे मित्र परिवार इथे उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा राजेश दादा पाटील चषकाच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल. आजचा दिवस क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. कानोळ संघाचा कॅप्टन, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन थांबा. कानोळ संघाचा कॅप्टन, 6 चेंडू झाल्यानंतर आपला लगेच नाणेफेक केला जाईल, याची मात्र नोंद घ्या. कानोळ संघाचा कॅप्टन. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूंमध्ये अजून देखील 40 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर येतात शेवटच्या षटकामध्ये. भूषण येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी भूषणच्या माध्यमातून केली जाते. वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील, याची मात्र नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणारा टिंबरे संघ, तुमच्यातून जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनलचा सामना खेळणार आहे आणि क्वार्टर फायनलला कोणत्याही प्रकारचं बॅड लाईटचं अपील इथे स्वीकारलं जाणार नाही, याची नोंद घ्या. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि पहिला चेंडू फेकून दिलाय डिफेंड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. चेरन षटकार.
चला चेंडू द्या ताबडतोब. थँक्यू. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यात. आता शेवटचे 5 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 5 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. भूषण तयार होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हातानं. राईट मोर द विकेट आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूखाली चांगला झेल समीरच्या माध्यमातून. समीर काय क्षेत्ररक्षण करतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण या मैदानावर आपल्याला नक्कीच समीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 झेल आतापर्यंत पकडले समीरनं, एक धावबाद देखील केला. सुभाष येत आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू लोमेन्स लँड मध्ये पडतोय. एक सिंगल इथे येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 40 या धावसंख्येवर. 40 धावा आहेत. आता 33 बनवायच्या शेवटचे 3 चेंडू. कोणताही आव्हांतर चेंडू नसेल तर आशिष क्रिकेट क्लब टेंबरे संघ क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचेल. गोलंदाजी मार्कवर तयार आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे पंचांचा अवंतरचा इशारा. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन मात्र पोहोचेल 41. 41 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. अजून देखील 32 धावा बनवायच्या. 3 चेंडू शिल्लक. भूषण तयार आणि या दरम्यान सनीसाठी टाकलेला गेलेला चेंडू सुरेख. शैलेश येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फेकी देखील चांगली. फलंदाज येते बाद. जराशी फेकी थ्रो आपल्याला स्लो पाहायला मिळाला परंतु विकेट देऊन गेला. थँक्यू. मान्य श्री राजेश दादा पाटील चषक 2020 उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. पहिला सामना मैदानाच्या खेळवला जाईल उगल्याळी आणि त्यांच्या विरोधात देवपे संघ. दुसरा सामना असेल माळीनगर त्यांच्या विरोधात संभाजीनगर. तिसरा सामना ब्रिटिश 11 देवगाव त्यांच्या विरोधात एस सोनारपाडा. तदनंतर चौथा सामना असेल धडाकेबाज स्पोर्ट क्लब वडवली त्यांच्या विरोधात कोल्टन आणि चौथा सामना असेल शिरवली किरण त्यांच्या विरोधात भालूक. प्रत्येक संघाला विनंती असेल जे संघ उद्या सहभागी आहेत या स्पर्धेमध्ये त्यांनी वेळेवर 10 वाजता